विजेत्यांना दिले जाणारे पुरस्कार आणि त्या पुरस्काराने मात्र प्रत्येक खेळाडूचं मनोबल उंचावतं. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. कुठेतरी मी म्हणेन रेणुकादेवी स्पोर्ट्स चटमेवाडीने चुका केल्या, गोलंदाजी खराब राहिली आणि त्यानंतर मात्र मोठं लक्ष पार करण्यामध्ये अपयश. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डची गोलंदाजी मात्र चांगली राहिली आहे. आणि जसं इंद्रजित पाटील यांनी सांगितलं की संपूर्ण संघ एकत्रित सराव करतो आणि प्रॅक्टिस खूप गरजेची असते मित्रांनो, कोणताही खेळ खेळा. चला प्लीज आपण मॅचला सुरुवात करूया. टॉस जिंकला टीम मराठा वॉरियर्स जोईवाडी. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अभिषेक. पहिला चेंडू हुक केलाय, एक धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. या सिंगलने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम मराठा वॉरियर्स जोळेवाडी. चला चेंडू द्या प्लीज. अधिक काटकर कर्णधार यांनी टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजीचा निर्णय घेतलाय, कारण खेळाडू कमी आहेत. आजचा शनिवारचा दिवस आणि या शनिवारच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाला एक गाव वाकराचं क्रिकेट खेळत असताना मात्र या गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु हे क्रिकेट आहे, हे गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. दीपक काटकर ऑन स्ट्राईक. ऑन साईडला चेंडूला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. टीम मराठा वॉरियर्स जोईवाडी. कुट्रे पंचक्रोशीचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. ही 2 दिवसीय स्पर्धा आणि या आयोजनामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, शिवस्वराज्य पवारवाडी हा संघ मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. कारण 12 वाड्यांचं एक गाव म्हणून कुट्रेची ओळख आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू इनफिल्डच्या वरून पंच केलाय. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. क्षेत्ररक्षण चांगलं, त्यापेक्षा रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. प्लेड ऑन झालेत. गोलंदाजाने मात्र प्रत्युत्तर दिलंय. अभिषेकाने काठी काढली. अधिक काटकर त्रिफळा बाद. पहिला धक्का टीम मराठा वॉरियर्स जोईवाडी. 4-1. अधिक काटकर स्वतःवर नाराज आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्टपणे आपल्या स्क्रीनवर दाखवत असताना कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 8182 ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीवर जर तुम्ही अगदी सकाळच्या सत्रामध्ये जोडले असाल तर निश्चितच आपलं सहर्ष स्वागत. MH50 चषक 2025 मध्ये 5वं पर्व. पहिल्याच सामन्यामध्ये पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यांची बॅट तळपली. 17 चेंडूमध्ये 55 धावांची विस्फोटक खेळी आणि त्यानंतर मात्र डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या चॅम्पियन संघाने सुरुवात दर्जेदार केली आहे. धडाक्यात सुरुवात केली आहे. सचिन आसवले नवीन फलंदाज दाखल झालेत. क्रमांक 3 इन ॲट नंबर 3. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये एका धावेसाठी तैनात होईल. एक सिंगल धाव. टीमच्या टोटल मध्ये सचिन आसवले यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. तानाजी फ्लाइंग स्लिप मध्ये तैनात केलेत. अकोटापाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी. पॉइंट बॉलचा इशारा केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून दर्शवले गेले. 1 पर दी ओव्हर. पंच म्हणून महेश लोखंडे सर, संदीप पाटील सर यांची आजच्या दिवसासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. 5व्या चेंडूवर मात्र एक बॅकफुटा जाऊन कट केलाय. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये एका धावेसाठी प्राप्त होईल. टीमची धावसंख्या या सिंगलने धावफलकावर 7-1. टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. पहिल्या षटका अखेर.
MH50 चषक 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये प्रत्येकाला उत्कंठा असेल की या 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण होईल, या 5व्या पर्वाचा मालिका वीराचा मानकरी कोण होईल. कारण ज्या प्रकारे या मालिका वीरासाठी प्रत्येक पर्वामध्ये आपण पाहतो की आकर्षक करंडक. पहिल्या पर्वाचा विचार केला तर रणजित जाधव, दुसऱ्या पर्वाचा अतुल बहालेकर कॅप्टन 26, तिसऱ्या पर्वामध्ये देखील अतुल बहालेकर यांनी मात्र मालिका वीराचा पुरस्कार फटकावला होता. तिसऱ्या पर्वामध्ये अतुल बहालेकर सलग 2 वेळा आणि चौथ्या पर्वामध्ये नितीन येळवे. 5व्या पर्वाचा आता मात्र उत्कंठ असेल कोण असेल मालिका वीराचा मानकरी आणि हा करंडक कोणत्या खेळाडूच्या घरी जाईल. षटक क्रमांक 2 सुशांत. सुशांतचा पहिला चेंडू बॅटची कडा लागले, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. लेंथ बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे सुशांत यांनी, यशांच्या मागे पप्प्या. कुट्रे प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी सातत्याने यशस्वी आयोजक म्हणून काम पार पडत असताना पप्प्याला पाहतोय. आणि कुट्रे प्रीमियर लीगचं सर निनाई देवीची यात्रा आल्यानंतर मात्र प्रत्येकाला उत्कंठ असते KPL ची. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय, वाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. आणि ज्या प्रकारे यावर्षी KPL ला पाऊस पण आला होता आणि त्यानंतर मात्र प्रत्येकाने धमाल केली. ऑन साइडला आडव्या बॅटने चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार. दीपक काटकर यांच्या बॅट मधून MH50 चषक ह्यूज हिट षटकार. या षटकाराने टीमच्या धावसंख्येमध्ये बदल होईल. 15 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू अकुटप्पाचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका. शतरक्षका डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय, चुकी करणार नाहीयेत. संतोष पवार यांनी डीपला झेल, अधिक काटकर यांना परतावा लागेल. षटकाराचं प्रत्युत्तर सुशांत यांनी अधिक काटकर, दीपक काटकर यांना बाद करून दिले. फलंदाज बाद. दीपक काटकर वैयक्तिक 9 धावा केल्या. दुसरा धक्का टीम मराठा झोळेवाडी. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15. ग्रामदैवत निनाई देवीची यात्रा असते, त्यानंतर मात्र KPL ची सुरुवात आणि 3 वर्ष सातत्याने सर यशस्वी आयोजन झाले. यावर्षी निश्चितच पावसाने थोडा खो घातला, परंतु पावसाला देखील KPL ला यायचं होतं. आणि पाऊस कधी खेळणार क्रिकेट? पावसाला देखील क्रिकेटची आवड आहे आणि तो कधी कधी येतो आणि मजा येते मात्र प्रत्येक स्पर्धेला. 12 वाड्यांचं एक गाव आणि या कुट्रे गावची कुट्रे पंचक्रोशीची हे आपण आयोजन पाहतोय. आज या 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. पहिला दिवस. शैलेश काळे नवीन फलंदाज. शैलेश काळे पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक अगदी डाव्या बाजूला झेप घेत असताना चेंडू हातातून निसटला, गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत. जर हा झेल झाला असता तर मात्र कॅच ऑफ द टुर्नामेंट झाला असता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते तानाजी आणि पहा अगदी ते देखील थोडीशी ड्रिल करून दाखवत की चेंडू मला कसा पकडायचा होता. प्रयत्न चांगले केलेत. टीमची धावसंख्या 16. 1 टू गो. ऑन साइडला चेंडूला वळवला, मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. शैलेश काळे स्वतःकडे ठेवतील स्ट्राइक. 2 षटकांचा खेळ समाप्त. सुशांत यांचं यशस्वी षटक. टीम मराठा वॉरियर्स झोळेवाडी 2 गडी बाद 17 धावा. 70 रन्स ऑन बोर्ड. टीम मराठा वॉरियर्स झोळेवाडी. आज आपण कुट्रे पंचक्रोशीचं सर आयोजन पाहतोय अक्षय सर, परंतु आज आपल्या कुट्रे पंचक्रोशीमध्ये महिला देखील कमी नाहीयेत. मयुरीताई यादव यांचा विचार केला तर आपल्या कुट्रे पंचक्रोशीमधील पहिली महिला पोलीस म्हणून त्या ताईंचं नाव घेतलं जातं, माधुरीताई यादव. आणि हा अभिमान आहे. तुषार सुपोडे सर जर विचार केला तर फौजी भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या कुट्रे पंचक्रोशीचा अभिमान. कमी गतीने टाकलेला चेंडू कव्हर ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव प्राप्त होईल. गोलंदाजीसाठी दाखल झालेत संतोष पवार. एक अनुभवी खेळाडू आहेत.
परंतु समोर शैलेश काळे, यावर्षीचा हंगाम शैलेश काळे यांच्यासाठी चांगला राहिलाय. धावा कराव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकेरी दुहेरीने धावफलक खालता ठेवावा लागेल. पंच केलाय, पॉइंट डीपला तैनात, चेंडू हातातून निसटलाय. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवला शैलेश काळे यांनी नकार दिलाय. क्षेत्ररक्षण अगदी डीपला चांगलं होत असताना आकाश लोहार झेल सोडला, त्यानंतर मात्र अगदी त्याची जागा देखील बदलली आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होतात. तुम्ही एक झेल सोडा, तुमची जागा बदलली जाते. डीप पॉइंटला चांगला फटका, संधी निर्माण केली होती संतोष पवार यांनी. कमी गतीने टाकलेला चेंडू, लोअर फुल टॉस, ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत स्वराज देसाई, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. सचिन असवले एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख. एकेरी दुहेरीचं सातत्याने क्रिकेट खेळलं जातं. 20 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद, 3 चेंडूंचा खेळ झालाय. ओव्हर पिच चेंडू, स्टेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82 यांना दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. शैलेश काळे यांच्या बॅट मधून जुळेवाडीचा दर्जा दाखवणारा MH50 चषक षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर पिच चेंडू, स्टेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये. पहा, हाय बॅकलिफ्ट, बॅट स्विंग अप्रतिम. आणि ज्या वेळेला तुम्ही असा फटका खेळता त्यावेळेला तुमच्या बॉडीचा संतुलन, शरीराचं संतुलन हे खूप महत्वाचं असतं. आणि त्या प्रकारे शैलेश काळे एक उंचपुरे खेळाडू आहेत. चला प्लीज दुसरा चेंडू घ्या. आयोजन कमिटी, मॅचला विलंब करू नका मित्रांनो, कारण आज 16 संघ खेळणार आहेत आणि पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे आहेत. त्यामुळे थोडंसं आपण या गोष्टींकडे लक्ष देऊया. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2.4, चेंडू अखेर 26. रन्स ऑन बोर्ड. टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. ला 2. आक्रमण केलंय संतोष पवार यांच्यावर शैलेश काळे. एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये पाटण तालुक्यातील एक मोठं नाव. अकुटापाचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. अभिषेक चेंडूचा अंदाज घेत असताना वॉटर कॅच. एक हातामध्ये झेल पकडलाय. मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये बल्ब काढलाय. अभिषेक यांनी गुड कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द मॅच, वॉटर कॅच. शैलेश काळे यांना स्वतःवर देखील विश्वास नाहीये. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच अभिषेक कदम. आणि हा झेल टिपला. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. काय झेल पकडला आहे अभिषेक कदम. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू हवेत, टायमिंग झाला नाहीये. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. आणि पहा, अगदी एका हाती शरीराचं संतुलन, एका हाती झेल पकडला, एका पायावर उभे राहिले आणि चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत असलेली नजर. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. व्हॉट अ कॅच. नवीन फलंदाज सचिन काटकर. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद, 26. 1 टू गो. शेवटचा चेंडू निर्धाव मात्र हाताळला जातोय. गोलंदाज संतोष पवार यांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाखेर मराठा वॉरियर्स जुळेवाडी 26 ला 3. त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय संदीप कदम साहेब दादा यांचं शुभागमन झालंय. वेलकम. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. MH50 चषक 2025. या दादा, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. 26 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. अंतिम षटक पप्पू, सगळ्यांचा लाडका पप्या. पप्याचा पहिला चेंडू ओव्हर पिच, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला तुषार. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल.
KPL मध्ये प्रत्येक खेळाडूने आपला खेळ दाखवलाय, त्यानंतर मात्र आता टीम शिवस्वराज्य पवारवाडीसाठी खेळ करायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे टीम शिवस्वराज्य पवारवाडी, शेवट कसा करतील ते पाहायचं आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे, एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत ऋषी पवार. चेंडू हातातून निसटला आणि त्याच दरम्यान एक धाव मात्र प्राप्त केली. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम षटकातील 28 धावा धाव फलकावर. अनिकेत उर्फ पप्प्या 4 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम मराठावाडी झुळेवाडी. 2 मोठे फटके येतील का? शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, खराब दिशा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. या यस्टरने टीमची धावसंख्या 29 धावा धाव फलकावर. ओव्हर पिच चेंडू, चांगला पंच केलाय सचिन आसवले यांच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमारेषा पार. MH50 चषक षटकार. चुकी केली. अशा प्रकारचे चेंडू ज्या वेळेला तुम्ही हाताळता त्यावेळेला मात्र फलंदाज अगदी 2 हात खोलतो आणि तेच मात्र चित्र पाहायला मिळालं. ओव्हरपिच चेंडू आणि त्याचा फायदा उचललाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक धाव मात्र प्राप्त करण्याची संधी असेल सचिन असवले. सचिन काटकर यांना एक धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 36. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष. आज सकाळच्या सत्रापासून अक्षय सुपोडे सरांचा देखील चांगला आम्हाला सहकार्य राहिले. गुणसंख्या लेखन म्हणून स्कोरिंग करत असताना चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अकुटप्पाचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चांगला फटका, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 13चा प्रयत्न केलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पहा, अगदी 4थीचा देखील प्रयत्न केला जाईल. पप्प्याने चुकी केली आहे. 4 धावा प्राप्त केल्या. 5वीचा प्रयत्न अगदी निश्चितच सचिन काटकरांनी करायचा मानस दाखवलाय आणि 5व्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद आणि 4 धावा मात्र जोडल्यात या फटक्यावर सचिन काटकर यांनी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 धावेच्या मदतीने 40. नेक्स्ट मॅच विश्वनाथ स्पोर्ट्स मंदरुळकोळे विपक्ष वेताळनाथ स्पोर्ट्स असरेवाडी. दोन्ही संघ आपण सज्ज राहा. आपण नाणेफेक करणार आहोत. आबाजी सुपोडे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. या आपल्याला विनंती आहे, आपण या मुख्य व्यासपीठावर स्पर्धा आपली आहे, आयोजन आपलं आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर. वाईट प्लस आता शहानिशा केली जाईल. पंच वाईट +1. थँक्यू सो मच. 2 धावा जोडल्या जातील. खराब गोलंदाजी. अशा धावा तुम्ही ज्यावेळेला अतिरिक्त खर्च करता सर, दुसऱ्या धावा त्या तुम्हाला करायच्या आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 42. 1 टू गो. अप्पर कट, 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या डावाखेर 43-44 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम शिवस्वराज्य पवारवाडी 44 रन्स टू विन. टीम शिवस्वराज्य पवारवाडी. मी विनंती करेन संदीप कदम साहेब, दादा आपल्या शुभास्था मी नाणेफेक करत आहोत. या दादा आपल्याला नम्र विनंती असेल, आज MH50 चषक 5वं पर्व आहे, 2 दिवसीय स्पर्धा. चला प्लीज टॉस साठी या दोन्ही टीम. चला धन्यवाद लव जाधव सर. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. विश्वनाथ स्पोर्ट्स मुद्रुकोळे आणि त्यांच्या विरोधात वेताळनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी. साहेबांना विनंती करेन या.
साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात आणि खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय आजच्या दिवसामध्ये. सलग 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा MH50 चषक 2025 पर्व क्रमांक 5 भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. कॉल कोण देईल? आचरेवाडी कॉल देईल. स्विंग द टॉस, हेड टेल. हेड आलाय. टॉस जिंकलाय आचरेवाडी या संघाने. दादा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिलं. क्षेत्ररक्षण करणार. समोरच्या टीम वरती पहिल्या डावामध्ये कुठेपर्यंत रोख ठेवाल? 35 ते 40 रनांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. MH50 चषक आहे. उत्सुकता प्रत्येकाला होती या आयोजनाची. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? आयोजन तसं पहिलं तर खूप चांगलं आहे. ट्रॉफी पण त्यांनी जे आणल्या ते खूप आकर्षक आहेत. थँक्यू सो मच सतीश दादा. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आणि बॅटिंग करत असताना कुठेपर्यंत मजल माराल पहिल्या डावामध्ये? 50+ आमचं टार्गेट असेल. ही पहिलीच आमची मॅच आहे त्यामुळे प्रयत्न आमचे चांगले असतील नक्की. प्लेइंग 11 संपूर्ण आहे आजच्या दिवसामध्ये? हो आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन एकदम छान आहे. सर्व नियोजन वगैरे उत्कृष्ट आहे. थँक्यू सो मच. जिथे मात्र टॉस जिंकला आचरेवाडी या संघाने. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. टॉस जिंकला अर्थातच आचरेवाडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय. टीम मंद्रू कोळे या संघाला बॅटिंग करण्यासाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया लव जाधव सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच आशिष सर. चला फिल्डिंग लावून घ्या टीम मराठा वरील सुळेवाडी. मित्रांनो, आपण अगदी 2 डावांच्या दरम्यान जर एवढा वेळ घेतला तर आयोजन कमिटी पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे कसे खेळवेल? आदरणीय श्री राजू कळंद्रे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. मी निश्चितच कौतुक करेन विश्वनाथ स्पोर्ट्स मंदरुळकोळे या संघाच्या मुकादम जर्सीचं. मुकादम जर तुम्ही त्या जर्सीकडे जर पाहिलं तर त्या जर्सीवरती त्यांनी ज्या प्रकारे डिझाईन केले अखंड भारत, आणि ही गोष्ट खूप मोठी आहे कारण त्यांनी त्यांची जर्सी पाहिली. आताच त्यांचा कर्णधार इथून गेला. हिंदू राष्ट्र म्हणून त्यांनी मागे अगदी लिहिलंय. आणि जो भगवा भारत, जो भगवा अखंड भारत पहिला होता तो निश्चितच अगदी हे हिंदवी स्वराज्य ही श्रींची इच्छा आणि जर असेल तर. आणि बघा पहा, श्रीराम भक्त पप्पू पाटील मुकादम यांच्याकडून या संपूर्ण संघाचं अभिनंदन. आणि आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील टीमचं अभिनंदन करेन. विश्वनाथ स्पोर्ट्स मंदरुळकोळे. अगदी अशा गोष्टी क्रिकेटमध्ये खूप कमी पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने खेळत असतो, परंतु आपल्या येस आता पारितोषिक आले पप्पू यांच्यासाठी. प्रत्येक षटकाराला MH50 चे सर्वेसर्वा सागर सुपोडे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. आणि PTPL चे चेअरमन पप्पू पाटील मुकादम यांच्याकडून देखील 100 रुपये, म्हणजे एक षटकार 200 रुपयांचा असेल. पप्पू संदीप कदम यांच्याकडून सलग 3 षटकारांना 1001 रुपयांचं पारितोषिक पप्पूसाठी. पप्या सगळ्यांचा प्रेमाचा. पप्या उगाच त्याला पप्या नाही बोलत, प्रेम आहे म्हणून पप्या. पहिला चेंडू बैठक फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून शैलेश काळे चेंडूवर जातील. चांगलं क्षेत्ररक्षण. पप्याने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात. 2 धावा ने श्री गणेशा होत असताना टीम शिवस्वराज्य पवारवाडी. पप्या अगदी सर्वांचा लाडका आहे. KPL आयोजनामध्ये त्यांनी देखील खूप मोठं योगदान दिलंय. आणि यावर्षी कुटरे प्रीमियर लीग मात्र कधी पावसाने जरूर अडथळा निर्माण केला होता, परंतु यशस्वी झाली. बॅकफुटला जाऊन पंच केला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. एक मात्र लेगबाई स्वरूपात 1 धाव प्राप्त केली जाईल. यस, विश्वनाथ स्पोर्ट्स मंदरुळकोळे खुर्द. अगदी ज्या संघाचा आपण जर्सी बद्दल चर्चा केली
अक्षय सर, कारण या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. कारण आपला जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय, ज्या भूमीमध्ये राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी हिंदवी स्वराज्याचं बीज पेरलं. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आणि असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांनी मात्र हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हलक्याने खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, धावची संधी असेल, फेकी चांगली होती परंतु चुकी केल्या. संजय देसाई साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. 1+1 यस पंच 2 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू पंच केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का टीम शिवस्वराज्य पवारवाडी. विकेटचं पतन. संजय देसाई साहेब वेलकम, सुस्वागतम. आज खूप दिवसानंतर मात्र संजय देसाई साहेब आलेले आहेत. खूप सारे शुभेच्छा असतील आणि मुकादम पिटीपेल येते म्हणून संजय देसाई साहेब आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेत, कारण त्यांची तयारी चालू होईल आता. नवीन फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये अभिषेक कदम. टीम निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना सचिन असवले आणि आता कुणालने देखील एक नवीन शब्द जोडला, देसाई. अगदी या कुणाल देखील काय नवीन नवीन शब्दांची उत्क्रांती करत असतो. 1 to go. चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये आणि काठी काढली सचिन असवले आणि दुसरा धक्का दिलाय टीम शिवस्वराज्य पवारवाडी. 6-2. टीमची धावसंख्या 6-2. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले आहेत सचिन असवले यांनी. सुरुवात चांगली केली टीम मराठा वरे चोईवाडी. जोपर्यंत पप्पे आहे तोपर्यंत सामना असेल टीम शिवस्वराज्य पवारवाडीच्या दृष्टीने. षटक क्रमांक 2 शैलेश काळे आलेत. पप्प्या आणि त्यांच्या साथीला सुशांत देसाई. धावा कराव्या लागतील. 44 धावांचं लक्ष. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. या षटकामध्ये पप्प्याने 3 षटकार मारले तर मात्र 501 रुपये, म्हणजेच काय तर 3 षटकारांचा प्राइज असेल 1100 रुपये. पंच केलाय. ओव्हर्स बॉलर हेड समोरच्या दिशेने सचिन असवले वेगाने चेंडूवर जातील. 1 धाव प्राप्त केली. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन असवले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट म्हणून या खेळाडूचा सन्मान केला होता आणि तो देखील त्यांनी दाखवलाय, कारण क्षेत्ररक्षण ही जमेची बाब आहे. सचिन असवले लाजवाब क्षेत्ररक्षक. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक चुकी केली आहे. बॅकअप आला वेगाने. 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 8. पप्प्याला आता मात्र हात खोलावे लागतील, कारण यशस्वी आयोजक म्हणून सातत्याने KPL ज्या प्रकारे कुत्रे पंचक्रोशीमध्ये पाहतो आपण. शॉर्ट आर्म जॅक डीपला मिड विकेट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगलवर समाधान मानतील. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 9. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना गोलंदाज शैलेश काळे. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, खराब दिशा.
वाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10. पंच केलाय. मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याची संधी आणि हा झेल टिपला जाईल. शैलेश काळे यांनी धक्का दिलाय. तिसरा सुशांत देसाई बॅक टू द डगआउट. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला हवेत खेळलाय. लॉंगॉन आहे तैनात सचिन असवले. विशाल गोडांबे साहेब यांच्या माध्यमातून पप्पू याच्या षटकारासाठी षटकार हॅट्रिक साठी 1001 रुपये. पहा अगदी टीमची धावसंख्या 11-3. पहा अगदी षटकारांसाठी पारितोषिके येत आहेत पप्प्यासाठी, परंतु षटकार मारावे लागतील. 11 धावा धावफलकावर 12 चेंडू मध्ये करायचे 33 धावा. 12 चेंडू 33 ची गरज टीम शिवस्वराज्य पवारवाडी. दीपक काटकर षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. एक लिजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. आज दर्शन आमच्यासोबत जोडलाय आणि त्यांचे पिताश्री मैदानामध्ये सामना खेळत आहेत. आज शाळेला दांडी मारले दर्शनने. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. दुसरा धावेचा प्रयत्न होत नाही. अगदी शांत गतीने सामना, संत गतीने सामना आपण पाहतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय म्हणजे एकच धाव प्राप्त होईल. अकरा चेंडूमध्ये 32 धावा करायच्यात. आता षटकार चौकार खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. अधिक दीपक काटकर यांची ओळख आहे. यष्टांच्या मागे अधिक काटकर यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. दीपक काटकर यांची खासियत की ते चांगला स्लोअर वन हाताळतात. हा चेंडू अगदी बॅक ऑफ द लेन टाकलेला निर्धाव चेंडू जे होते सांगता फलंदाजाला चेंडू अगदी समजत नाहीये आणि कुठेतरी हा पराभवाचं कारण ठरू शकतो. कारण लक्ष ज्या प्रकारे सेट केलंय 44 धावांचं टीम शिवस्वराज्य पवारवाडी. मोठे फटके खेळावे लागतील. कमी गतीने टाकलेला चेंडू पंच केलाय. यष्टा कव्हरच्या हातामध्ये मारलाय. झेलचा सराव करत असताना फलंदाज आकाश लोहार बॅक टू द पॅव्हेलियन. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना दीपक काटकर 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केले आणि 1 गडी बाद केलाय. 8 चेंडू 32 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम शिवस्वराज्य पवारवाडी. 8 चेंडू मध्ये तुम्हाला 5 चेंडू बाहेर मारावे लागतील. नवीन फलंदाज ऋषी पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरून डीपला प्रोटेक्शन आहे. डीप पॉइंटला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मात्र अगदी सहजरित्या प्राप्त करत असताना फलंदाज ऋषीचं खातं उघडलं जात आहे. 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. यस पंच 1 शॉट. खराब क्रिकेट मी म्हणेन. शिवस्वराज्य पवारवाडी अशा प्रकारच्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जातील. शेवटचा चेंडू हलक्या हाताने अगदी खेळण्याचा प्रयत्न. धाव मात्र घेतली नाहीये. पप्प्या स्वतःकडे ठेवेल. स्ट्राईक. 6 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या तब्बल 31.
6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. टीम शिवस्वराज्य पवारवाडी अंतिम षटक. कर्णधार अधिक काटकर. अधिक काटकर यांचा पहिला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. MS 50 चषक चौकार. 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता. षटकार हॅट्रिक साठी सुनील सागावकर, अनिकेत गोडंबे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. ओव्हरबीट चेंडू चांगला पंच केलाय, क्षेत्ररक्षक सचिन आसवले चुकी होते, वेगाने जरूर चेंडूवर गेले परंतु चेंडू सीमारेषा पार. पप्याच्या बॅटमधून 4 धावा चौकार. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता. या सागर सुपोडे प्रत्येक षटकाराला आता मात्र 100चे 500 झालेत. पप्पू पाटील मुकादम यांचे 100चे 200 झालेत. बेगट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत सचिन आसवले, प्रयत्न पडदिला पुरे. पप्पाच्या बॅट मधून हा मात्र 300 रुपयांचा उत्तुंग फटका. षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27. 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. आता पहा, अगदी जे आमचे स्पॉन्सर आहेत ते देखील बोलतात की सामना अगदी पराभवाच्या दिशेने गेल्यानंतर आम्ही का पैसे देऊ. जर पहिल्या षटकामध्ये आले असते तर कुठेतरी बघा, आणि स्पॉन्सर देखील काय बोलतात, तुम्ही चांगला खेळ करा परंतु तुमचा संघ जिंकला पाहिजे. पप्या सलग षटकार हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक. कमी गतीने टाकलेला चेंडू इथे मात्र स्वतःवर नाराज आहेत पप्या. धाव मात्र घेतली जाणार नाहीये. क्रिकेटमध्ये फुटबॉल चेंडू पास केला, धाव मात्र प्राप्त होत नाहीये. 2 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. दोन चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17ची गरज असताना हवेत खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, चुकी झाली आणि झेल सोडलाय. मात्र पप्या शेवटपर्यंत नाबाद राहील असंच दिसतंय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 27 सामन्याची औपचारिकता शिल्लक. पहिला विजय मात्र प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करते मराठा वॉरियर्स जोळेवाडी. एक चेंडू 17ची गरज. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवर मात्र पप्या होईल बाद. सामना जिंकलाय टीम मराठा वॉरियर्स जोळेवाडी. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक शिवस्वराज्य पवारवाडी. कुठे पंचक्रोशीचं हे आपण आयोजन. MS 50 चषक 2025 5वं पर्व, पहिला दिवस. सामना जिंकलाय मराठा वॉरियर्स जोळेवाडी. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी ठरतोय सचिन आसवले. या